नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माझी पार्श्वभूमी बघितली, मागची भिंत बघितली तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी मुंबईत नाहीये, मी दिल्लीला आलोय. इथून जयपूरलाही जाणार आहे आठवड्याभराने. आज मी दिल्लीतून व्हिडिओ बनवत असताना शुक्रवारी जे काय मुंबईत चाललंय त्याच्या बातम्या बघू शकतो टीव्हीवर किंवा इतरत्र वेबसाईटवर, इंटरनेटवर. त्या बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरीही महाराष्ट्रातले जे दोन प्रमुख निवडणुकीतले प्रतिस्पर्धी आहेत त्यांना आपले उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. आपल्या मित्र पक्षांमध्ये जागा वाटप करता आलेलं नाही. अर्थात मी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांबद्दल बोलतोय. आणि म्हणून सगळ्या बातम्या ज्या वावड्या उडवल्यासारख्या येत आहेत की यांचं जागा वाटप ठरलं, त्यांचं जागा वाटप ठरलं, त्यांना इतक्या जागा, यांना इतक्या जागा, कोणीतरी कुठला तरी युतीतला किंवा आघाडीतला नेता किंवा मित्रपक्ष रुसून आहे. या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. वास्तविक निवडणुकीत प्रचाराला महत्व असतं आणि प्रत्येक उमेदवाराला आपला मतदारसंघ जिंकायचा असेल तर मतदारांशी अधिकाधिक संपर्क साधणं अगत्याचं असतं. त्यामुळे जोपर्यंत त्याचं नाव त्या पक्षातर्फे किंवा त्या आघाडीतर्फे ठरत नाही तोपर्यंत त्याला मतदाराशी संपर्क साधणं अवघड जात असतं. पण एका मतदारसंघामध्ये एका पक्षाच्या अंतर्गत आणि एका आघाडीमध्ये ज्या प्रकारचे जे ताणेबाणे असतात त्यामध्ये एकमेकाला शह देण्याचे जे प्रयत्न असतात ते फक्त प्रतिस्पर्धी असलेल्या आघाडीला, पक्षाला शह द्यायचा नसतो, तर आपल्या पक्षातल्या, आपल्या आघाडीतल्या प्रतिस्पर्धी पक्षाला आणि मित्र उमेदवारालाही शह काटशह चालू असत. आणि त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत कोणाला किती जागा आणि कुठल्या पक्षात कुठल्या उमेदवाराला कुठली जागा हे जवळजवळ निम्मे जागी ठरू शकत नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2014ची जी 10 वर्षापूर्वीची विधानसभा निवडणूक होती त्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत 3 का 4 जागा शिवसेना भाजप युतीमध्ये वादाच्या ठरल्या होत्या आणि 150 का 149 जागांच्या खाली यायला उद्धव ठाकरे तयार नव्हते. त्यामुळेच जवळपास 3 का 4 दिवस उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपण्यापूर्वी भाजपच्या वतीने एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी शिवसेना भाजप युती संपली असल्याची घोषणा केली. पाठोपाठ 2 तासात 15 वर्ष सत्तेत एकत्र असलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची एक डावी आघाडी किंवा आपण त्याला पुरोगामी आघाडी म्हणू, ती पण तुटल्याची घोषणा करण्यात आली. याचा अर्थ असा होता की महायुतीमध्ये किंवा शिवसेना भाजप युतीमध्ये जेवढा समन्वय नव्हता तेवढं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात समन्वय होता. तुम्ही युती मोडा, आम्ही आघाडी मोडतो. आणि लक्षात ठेवा की एका बाजूला आपण जेव्हा एकनाथ खडसे यांनी टोकाचं पाऊल उचलून युती मोडल्याची घोषणा केली, तेवढंच टोकाचं पाऊल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा उचललं होतं. आणि त्यामध्ये सरळ सरळ नुसती युती निवडणुकीसाठी मोडली नव्हती, तर सरकार मोडून टाकलं होतं. अजितदादा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतले गटनेते होते त्यांनी उपमुख्यमंत्री असताना थेट राजभवन गाठलं आणि राज्यपालांना एक पत्र दिलं की आम्ही काँग्रेस किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदासाठी दिलेला पाठिंबा काढून घेतोय. आणि अक्षरशः त्या रात्रीत
अचानक महाराष्ट्रामध्ये सरकार संपुष्टात आलं होतं आणि राष्ट्रपती राजवट लागली होती. आणि हे आत्ता घडतंय त्याची चर्चा तरी आहे, पण ज्याची चर्चा नव्हती अशा घडामोडी ह्या 10 वर्षापूर्वी घडलेल्या आहेत. आणि तिथून महाराष्ट्राचं जे एक साधारणतः ढाचा होता राजकारणाचा, तो कोसळायला सुरुवात झाली. त्या निवडणुकीत 4 पक्ष स्वतंत्रपणे लढले होते आणि आता तर 4चे 6 पक्ष झालेत आणि त्याखाली लहान मोठे पक्ष धरले तर 8-10 पक्ष आघाडी युती अशा स्वरूपात लढत आहेत. आणि मग तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री पदासाठी 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी हट्ट केला आणि निवडून आल्यानंतर युती मोडली. भाजपने निवडणुकीच्या आधी युती मोडली होती, पण उद्धव ठाकरे यांनी निवडून येण्यापर्यंत प्रतीक्षा केली आणि त्यांना अपेक्षित असलेले निकाल लागले. म्हणजे भाजपला आधीपेक्षा कमी 20 जागा आणि 2 काँग्रेसचं शिवसेनेचं बहुमत होतंय असे आकडे दिसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निकालानंतर काही तासातच युती मोडून टाकली होती. हा सगळा इतिहास मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतोय की त्यामुळे आज आपण ज्या बातम्या बघतोय, बातम्या ऐकतोय की यांना इतक्या जागा, त्यांना तितक्या जागा, तो रुसून बसलाय, ह्याला इतक्या पाहिजेत, उमेदवाराचा चेहरा, मुख्यमंत्री पदाचा चेहरा, ह्या ज्या वावड्या उडवल्या जात आहेत त्यामध्ये किती तथ्य असेल समजा. कुठलाही पक्ष आणि कुठलीही आघाडी युती आपल्याकडे ज्या घडामोडी चालत आहेत त्या अत्यंत गोपनीय ठेवून आपल्या डावपेचामध्ये अलगदपणे पत्रकारांच्या बातम्यांचा वापर करून घ्यायचा, म्हणूनच अशा वावड्या उडवण्यासारखी माहिती पत्रकारांना देत असतात. त्यात फार मोठं तथ्य असेल असं नाही. आणि म्हणून मी सांगतोय त्याच्यावर सुद्धा कोणी 100% विश्वास ठेवू नये. माझ्याकडे अशी माहिती, अशा बातम्या येत असतात, पण मी त्या चाळणी लावून बघतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मला जितकं समजेल ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे मला जे कळलेलं आहे आता, आजच्या जवळजवळ आपण असं समजू की मतदानाला अजून 1 महिना आहे. 30, 35, 32 दिवस आहेत. एका दिवसात महाराष्ट्राचं मतदान होणार आहे आणि 20 तारीखला, मला वाटतं 20 नोव्हेंबरला, मी बोलतोय ती 18 ऑक्टोबर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की साधारणतः 32-33 दिवस आहेत. अजून पहिला अर्ज सुद्धा भरला गेलेला नाही. अशा वेळेला जे चित्र मला दिसतंय आणि जी माहिती कुजबुजीतून किंवा बातम्यातून माझ्यापर्यंत आली आहे ती बघितली तर आगामी विधानसभेची निवडणूक पुढच्या 2 नेत्यांच्या चेहऱ्यावर लढली जाणार आहे. त्याची माहिती मला बरीचशी मिळाली आहे किंवा माझ्या समोर चित्र स्पष्ट आहे असं वाटतं. आणि म्हणूनच मी म्हणतो की आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कोणाशी लढणार आहे किंवा कोण 2 चेहरे आपल्या समोर एकमेकाशी लढताना दिसणार आहेत ते ठरल्यासारखं आहे. आणि ते चेहरे आपोआपच मी आता सांगतोय तसे आहेत. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपलं एकनाथ शिंदे, आणि याच 5 वर्षातले भूतपूर्व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, या 2 चेहऱ्यांमध्ये लढत होणार. बाकी सगळ्या गोष्ट सोडून द्या. एकनाथ शिंदेची ताकद किती आहे, उद्धव ठाकरेंची ताकद किती आहे, त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील, ह्या 2 गोष्टी बाजूला ठेवा. पण एक गोष्ट मान्य करावं लागेल की जवळजवळ 60 वर्षापेक्षा अधिक काळ शिवसेना कार्यरत असेल आसपास. म्हणजे 66 पासून आपण बघितलं तर साधारण 57-58 वर्ष शिवसेना झाल्यानंतर जी संघटना मुंबई पुरती होती ती आज राजकारणातला किती महत्वाचा घटक झाली आहे की तमिळनाडूच्या सारखी परिस्थिती आज महाराष्ट्रात आलेली आहे. या बाजूला शिवसेना आणि त्या बाजूला शिवसेना, उबाठा शिवसेना
आणि शिंदे शिवसेना हे दोन दोन आघाड्यांमधले पक्ष असले तरी जर त्याच पक्षांचे प्रमुख नेते हे एकमेकासमोर विधानसभेची लढायला दंड थोपटून उभे असतील तर मग ही इतिहासाची पुनरावृत्ती मानायला लागते. मला वाटते 1980 नंतरच्या काळात द्रमुक पक्षामध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षामध्ये फूट पडली आणि एम जी रामचंद्रन हे अभिनेता नेता द्रमुक सोडून बाहेर पडल्यानंतर त्याने अण्णा द्रमुक नावाचा वेगळा पक्ष काढला. दोघांची विचारसरणी मूळ वारसा एकच होता द्रविडियन चळवळीचा. आणि हे दोन पक्ष एकमेकाविरुद्ध उभे राहिल्यानंतर बारीक सारीक पक्ष एक तर त्यांच्याबरोबर किंवा ह्यांच्याबरोबर अशा आघाड्या निर्माण झाल्या आणि पुढल्या काळात जवळपास सगळे बाकीचे राष्ट्रीय पक्ष हे तमिळनाडूच्या राजकारणातून हद्दपार झाले. एक तर राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष नव्हता तेव्हा एवढा मोठा, पण काँग्रेस असो किंवा आजचा भारतीय जनता पक्ष असो यांना तमिळनाडूच्या निवडणुका लढताना कुठच्या तरी एका द्रविड पक्षाबरोबर तडजोड करायला लागायची आणि दोन्ही बाजूला मूळच्या अण्णादुराई किंवा पेरियार यांचा वारसा सांगणारेच पक्ष एकमेकासमोर होते. 67 मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसला परत कधीही द्रमुकशी थेट लढाई करायची वेळच आली नाही, इतका काँग्रेस पक्ष क्षीण होऊन गेला. आज काहीशी तसंच परिस्थिती, तेवढी नेमकी परिस्थिती नाही, कारण द्रमुक 67 साली सत्तेवर आला तमिळनाडूमध्ये तेव्हा त्याचं एकपक्षीय बहुमत होतं. मुंबईत किंवा महाराष्ट्रात शिवसेनेचं एकपक्षीय बहुमत कधीच नव्हतं. पण तरी जर दोन्ही बाजूला पूर्वीच्या शिवसेनेचे दोन चेहरे, दोन वेगवेगळ्या आघाडी आणि युती यांचे मुख्य चेहरे म्हणून एकमेकासमोर उभे राहणार असतील तर ही तमिळनाडूच्या जुन्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे का असं म्हणायला लागतं. पण मला कळलंय त्यामुळे मला त्याच्यावर अगदी ठामपणे विश्वास ठेवता येण्यासारख्या कडून कळलेला आहे आणि त्याला येणाऱ्या बातम्यांमधून दुजोरा मिळतोय. युतीमध्ये, महायुतीमध्ये मुख्यमंत्रीच एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरच आम्ही निवडणूक लढवणार हे गेली 1.5-2 वर्ष अमित शहा असोत, भाजपचे नेते असोत किंवा अगदी फडणवीस असो सांगत असतात. तरीही भाजपला मोठा भाऊ राहायचे आणि मोठा भाऊ राहायचे तर मग कमी जागा घेऊन सुद्धा एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद कायम राहील अशी काही तडजोड झाल्याची माहिती मिळते. आणि दुसरीकडे हरियाणाच्या पराभवानंतर जो अखिल भारतीय काँग्रेस पक्ष आणि त्याचं नेतृत्व खचून गेलेलं आहे त्यांना शिवसेनेला उभाठाला अधिक खेळवून नाराज करण्याची हिंमत उरलेली नाही. त्यामुळे राज्यातले काँग्रेस नेते काहीही बोलत त्यांना वरून दमदाटी मिळाली, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांच्याकडून दमदाटी मिळाली की ते नेहमी शेपूट आत घालतात. तेच इथेही होणार आहे की एकदा हरियाणातल्या पराभवानंतर दचकलेले राहुल गांधी महाराष्ट्रात लागोपाठ दुसरा पराभव नको म्हणून लोकसभेला मिळालेल्या यशाची वाटचाल पुढे चालवण्यासाठी महाराष्ट्र जिंकण्यासाठी वाटेल ती तडजोड करू शकतात आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या समोर सुद्धा शरण जाऊ शकतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून दुसरी एक बातमी अशी मिळते की भले पृथ्वीराज चव्हाण असोत, बाळासाहेब थोरात असोत किंवा नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असोत, त्यांनी कितीही मुख्यमंत्री पदावर दावे केले तरीही राहुल गांधी आजच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना शरण जातील. आणि जी तडजोड महायुतीमध्ये अधिक जागांसाठी भारतीय जनता पक्षाने केली आहे तीच तडजोड राहुल गांधी उद्धव ठाकरेंबरोबर महाविकास आघाडीत करू शकतील. याचा अर्थ सरळ असा की जो पक्ष अधिक जागा लढवणार, जो पक्ष अधिक आमदार निवडून आणण्यासाठी बघतोय
तोच पक्ष आपल्यापेक्षा आकाराने आणि संख्येने कमी असलेल्या आमदारांच्या पक्षाला निमूटपणे शरण जाणार. आणि म्हणून जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या आश्वासनाच्या बदल्यात भाजपने कमी जागा घेऊन विधानसभेत उतरण्यासाठी पटवलेला असेल, तर तोच फॉर्म्युला काँग्रेसमध्ये राहुल गांधी सुद्धा राबवू शकतात की ठीक आहे, उद्धव ठाकरेंचा हट्ट पूर्ण करू, उद्धव ठाकरेंचा हट्ट पूर्ण करू, त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा प्रमुख नेता अशा रीतीने पेश करू, पण जागा मात्र काँग्रेसच अधिक लढवेल. हे चित्र हळूहळू स्पष्ट झालंय. आणि म्हणूनच उघडपणे आता महायुतीचे लोक सांगतात आमच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याचा वादच नाही. तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद संयुक्तपणे महाविकास आघाडीने घेतली. त्यामध्ये नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे एकत्र होते. तेव्हा उद्धव ठाकरेंना हाच प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं होतं आधी महायुतीला आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू देत. त्याला एक प्रकारे निरुत्तर करण्यासाठीच फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पक्षाने आहेतच आमचे मुख्यमंत्री आहेत, त्या चेहऱ्याखाली आम्ही ही नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवतोय असं घोषित केलंय. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या प्रश्नाला उत्तर राहिलेलं नाही. पण त्याचं उत्तर द्यायचं असेल तर महाविकास आघाडीला आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा लागेल. आणि तो जाहीर करायचा तर दुसरा कोणी ना शरद पवारांच्या गोटात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे ना काँग्रेसच्या गोटामध्ये. हा, एक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आहे, पण पृथ्वीराज बाबा चव्हाण हे टेबल नेते आहेत, उत्तम प्रशासक आहेत, दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, पण पक्षावर त्यांची अजिबात पकड नाही किंवा पक्षामध्ये एक दोन किंवा तीन आमदार सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सुचवण्यामध्ये मिळतील असं नाहीये. हा, पण हायकमांडच्या इशाऱ्यावर त्यांचं नाव पुढे येऊ शकतं. पण हे कधी येऊ शकतं जर काँग्रेसला मोठ्या संख्येने आमदार निवडून आणता आले तर. आणि त्यामुळेच जोपर्यंत आमदार येत नाहीत, आमदारांची संख्या ठरत नाहीत, तोपर्यंत कुठलाही चेहरा आणि मुख्यमंत्री पदावर दावा हा राहुल गांधी किंवा हायकमांडना फुलिश वाटत असेल, बालिश वाटत असेल तर नवल नाही. आणि म्हणूनच शिवसेनेला गोंजारायचं असेल, उभाटा शिवसेनेला गोंजारायचं असेल आणि महाविकास आघाडीत ठेवून त्यांचा फायदा निवडणुकीत मतांसाठी करून घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंच्या तोंडाला मुख्यमंत्री पदाच्या मधाचं बोट लावण्याला काय अडचण आहे असा काँग्रेसच्या हायकमांडचे लोक विचार करतील यात शंका नाही. आणि म्हणून आज जी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरची महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाची परिस्थिती आहे, तिथे डोळसपणे बघितलं तर एक गोष्ट साफ होते की शेवटच्या क्षणी का होईना उद्धव ठाकरे यांचंच आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नाव जाहीर होऊ शकतं. आणि एक गोष्ट आणखी नाही की त्यात काय महाविकास आघाडीला किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धोका आहे असं बिलकुल नाही. एकदा उमेदवार आपल्या जागा ठरल्या आणि निकालातून अधिकारी आपले निवडून आले तर निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवायलाही मुभा असते. खुद्द उद्धव ठाकरे यांनी 5 वर्षापूर्वी याचा पायंडा पाडून दाखवलेला आहे. अख्ख्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणूक प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणत होते. अगदी उद्धव ठाकरे मंचावर असताना मोदी आणि शहा सुद्धा देवेंद्र फडणवीस हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगत होते. पण निकाल लागले, भाजपचे आमदार कमी झाले आणि ज्यावर मतदाराने शिक्कामोर्तब केलं होतं ते धुडकावून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला 2 काँग्रेसच्या कोटात गेले. त्यामुळे आधी कुठचा चेहरा जाहीर होतो तो
मतमोजणी संपल्यानंतर आणि निकाल मिळाल्यानंतर पाळण्याची काहीही गरज नाही, अशी एक महाराष्ट्रात नवी राजकीय परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे. आणि त्यामुळेच काँग्रेस पक्ष असो किंवा काँग्रेसचा हायकमांड असो, त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात काहीही अडचण राहिलेली नाही. कारण उद्या दिलेला शब्द फिरवला गेला तर निवडणुकीपूर्वी तुम्हीही साळसूदपणे गप्प बसता आणि नंतर शब्द फिरवता, हे उलट काँग्रेस उद्धव ठाकरेंना सांगू शकते. आणि म्हणूनच मला आज असं दिसतंय की महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि महायुतीतर्फे एकनाथ शिंदे हे दोन चेहरे आगामी लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीत एकमेकाविरुद्धला आव्हान देणारे प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या समोर येणार आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.